हाय. सो आज आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉइंट, सेम युनिट 1 मधला ओव्हरव्ह्यू ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो आजचा आपला सिलेबस जो आहे, जो या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे, तो असणार आहे तुमचा सिलेबसचा 1.3. ओके, युनिट 1चा 1.3 जो असणार आहे क्लासिफिकेशन्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो आतापर्यंत आपण काय बघितलं? एम्बेडेड सिस्टीमचा ओव्हरव्ह्यू, राईट, बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम. आणि आता नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन्स ऑफ एम्बेडेड. ओके, सो बेस्ड ऑन द साईज, राईट, बोर्डची साईज असेल किंवा कंट्रोलरची साईज असेल, ओके, त्या बेसिसवर आपण काय केलंय की एम्बेडेड सिस्टीमचे डिफरंट कॅटेगरीज केल्यात. ओके, सो बेस्ड ऑन द साईज ऑफ बोर्ड देर आर 3 टाइप्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो फर्स्ट वन इज स्मॉल स्केल, मीडियम स्केल, सॉफिस्टिकेटेड और लार्ज स्केल. ओके, त्यानंतर बेस्ड ऑन द ॲप्लिकेशन्स, स्टँड अलोन एम्बेडेड सिस्टीम. त्यानंतर अजून 2 टाइप्स आहेत, रिॲक्टिव्ह किंवा रिअल टाइम. ओके, रिॲक्टिव्ह किंवा रिअल टाइम एम्बेडेड सिस्टीम, आणि त्यामध्ये अजून 2 टाइप्स येतात, सॉफ्ट रिअल टाइम एम्बेडेड सिस्टीम आणि हार्ड रिअल टाइम एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो हे सर्व पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. ओके, सो लेट फर्स्ट स्टार्ट विथ स्मॉल स्केल. ओके, स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय? ओके, द एम्बेडेड सिस्टीम बिल्ड अराउंड लो परफॉर्मन्स, लो कॉस्ट 8-bit और 16-bit मायक्रोकंट्रोलर. राईट, स्मॉल स्केल म्हणजे काय? लो कॉस्ट एम्बेडेड सिस्टीम, लो परफॉर्मन्स, जिथे तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स कंट्रोलची रिक्वायरमेंट नाही आहे. ओके, किंवा कॉम्प्लेक्स प्रोसेसिंगची रिक्वायरमेंट नाही आहे. राईट, देन इट्स लो कॉस्ट 8-bit और 16-bit मायक्रोप्रोसेसर किंवा मायक्रोकंट्रोलर. ओके, त्यानंतर इट इज सुटेबल फॉर सिंपल ॲप्लिकेशन अँड वेअर परफॉर्मन्स इज नॉट अ टाइम क्रिटिकल, मे और मे नॉट कंटेन OS. सो जनरली OS का लागते बघा? जर सिंपल प्रोजेक्ट असेल, तुम्हाला एक होम ऑटोमेशन असेल किंवा काही रिले कंट्रोल करायचं आहे, राईट, एक सिंपल प्रोसेस असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम लागणार नाही एम्बेडेडमध्ये. राईट, एम्बेडेड सिस्टीममध्ये OS कधी इन्व्हॉल्व होते? ज्यावेळेस तुमची एम्बेडेड सिस्टीम खूप लार्ज असेल, खूप जास्त प्रोसेसर यूज केले असेल, जसं की मोबाईल. राईट, मोबाईलमध्ये तुम्हाला नंबर ऑफ सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करायचे आहेत, नंबर ऑफ फंक्शन्स तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत, आणि ते सर्व फंक्शन फक्त सॉफ्टवेअर मॅनेज करू शकत नाही. राईट, सॉफ्टवेअरला प्रॉपर एक्झिक्युशनसाठी अजून कशाची गरज असते? ऑपरेटिंग सिस्टीमची. राईट, जसं कम्प्युटरमध्ये विंडोज यूज करतो आपण. राईट, बट स्मॉल आर्डिनो बेस जर एम्बेडेड सिस्टीम असेल तर त्यामध्ये OS ची गरज नाही. बट इन केस ऑफ मोबाईल तर मोबाईलमध्ये काय आहे की खूप कॉम्प्लेक्स फंक्शनॅलिटी आहेत, त्यामुळे मोबाईलमध्ये आपण अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो. ओके, सो समजलं स्मॉल स्केल म्हणजे काय? की लो परफॉर्मन्स, लो कॉस्ट एम्बेडेड सिस्टीम. बघा, लो कॉस्ट का होतंय की 8-bit कंट्रोलर तुम्ही यूज करताय. राईट, 8-bit आपण बघितलेत कंट्रोलरचे टाईप, 8-bit, 16-bit, राईट, 32-bit आणि 64-bit. ओके, या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला डिफरंट कंपन्यांचे मायक्रोप्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर मिळतील. राईट, तर याला स्मॉल स्केल का म्हणतात आणि लो कॉस्ट का म्हणतात? जर तुम्ही 8-bitचा कोणताही जनरल पर्पज कंट्रोलर घेतला, ओके, तर त्याची प्राइस तुम्हाला ॲव्हरेज 30 to 50 रुपीज पर्यंत एक कंट्रोलर मिळतो. राईट, जनरली ऑफ मार्केटमध्ये थोडंसं जास्त मिळतो. बट जर तुम्हाला मास प्रोडक्शनसाठी जर मायक्रो कंट्रोलर घ्यायचा असेल 8-bitचा, तर त्याची कॉस्ट हार्डली 10-20 रुपये पडते. राईट, बट जर तुम्ही 32-bitचा कंट्रोलर घेणार असाल तर याची प्राइस थाउजंड्समध्ये असते. राईट, थाउजंड्समध्ये, आणि 64ची अजून जास्त असेल. 16-bit सुद्धा 8-bitच्या कम्पेअरमध्ये थोडीशी जास्त असते. राईट, सो जर तुमचं प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स नसेल, तुम्हाला जास्त टाइम क्रिटिकल ॲप्लिकेशन असेल, तर यू शुड गो विथ 8-bit मायक्रो कंट्रोलर और 16-bit. ओके, आणि त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार? स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम. ओके, स्मॉल स्केल म्हणजे काय? लो परफॉर्मन्स एम्बेडेड सिस्टीम विच युज्ड लो कॉस्ट मायक्रो कंट्रोलर. आणि लो कॉस्ट मायक्रो कंट्रोलर प्रोसेसर कोणते आहेत? जे 8-bit किंवा 16-bit असतील. राईट, त्यानंतर स्मॉल स्केलमध्ये तुम्हाला OS ची गरज नाही. इट मे सम ॲप्लिकेशन इट मे रिक्वायर्ड, बट मोस्ट ऑफ द केसेस OS इज नॉट रिक्वायर्ड इन स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम. त्यानंतर अजून काही पॉईंट क्विकली तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत स्मॉल स्केलसाठी. स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम इज बॅटरी ऑपरेटेड बोर्ड लेवल डिझाईन. राईट, बोर्ड लेवल डिझाईन आहे आणि बॅटरी ऑपरेटेड आहे. ब्लूटूथ स्पीकर घ्या किंवा तुमचे वायरलेस हेडफोन घ्या, हे सुद्धा काय आहेत? स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम आहेत. राईट, त्यानंतर व्हेरी स्मॉल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटीज. राईट, हार्डवेअर स्मॉल आहे, त्यानंतर सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटी सुद्धा इतकी कॉम्प्लेक्स नाही आहे, आणि याच्या प्रोग्रामसाठी स्पेशलाइज टूल पण तुम्हाला लागत नाही. राईट, सो वेल डेव्हलपिंग एम्बेडेड सिस्टीम फॉर सच सिस्टीम अँड एडिटर, असेंबलर और क्रॉस असेंबलर आर युज्ड.
फॉर स्पेसिफिक मायक्रोकंट्रोलर ऑर प्रोसेसर युज्ड इन द सिस्टीम, राईट. मोस्ट ऑफ द जर तुम्ही काही मायक्रोकंट्रोलर बघितले, जसं की STM32 नावाचं एक मायक्रोकंट्रोलर आहे, ज्याला जर तुम्हाला प्रोग्रामिंग करायचं असेल तर त्या ST2 मायक्रोकंट्रोलर्स त्या मॅन्युफॅक्चरनीच काय केलंय की काही टूल्स डेव्हलप केलेत, त्या टूल वापरून तुम्ही त्याला प्रोग्राम करू शकता, कंट्रोल करू शकता, राईट. तर सिम्पल प्रोसेस आहे, यामध्ये खूप जास्त कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. इव्हन ऑर्डिनो मध्ये सुद्धा सिम्पल ऑर्डिनो प्रोग्राम तुम्ही सी लँग्वेज मध्ये करून ऑर्डिनो मध्ये तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम बर्न करू शकता. आणि यामध्ये कोणती लँग्वेज यूज होती, मोस्टली सी लँग्वेज इज यूज्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सिस्टम बिकॉज इट सपोर्ट मशीन लेवल प्रोग्रामिंग अँड सी प्रोग्राम कंपायलर इज डन इन असेंब्ली. ओके, याची जी प्रोग्रामिंग आहे ॲज कम्पेअर टू अदर इट इज सिम्पल, राईट. त्यानंतर executable code are then located into the system memory, so software must have to fit into memory available in the microcontroller. We also need to limit power consumption when device is continuously running sleep mode or power save mode. जर 8 बीटचा कंट्रोलर असेल तर ऑब्विसली त्यामध्ये रॅमची साईज सुद्धा कमी असेल, राईट. सो बेस्ड ऑन दॅट रॅम यू नीड टू कन्सिडर, जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट पण कराल नेक्स्ट इयरला, राईट, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस एक कंट्रोलर सिलेक्ट इन दॅट टाइम यू नीड टू नोट डाऊन द स्पेसिफिकेशन्स ऑर युअर इंटरनल रॉम, राईट. आणि त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस वेन यू डुईंग प्रोग्रामिंग तुम्हाला चेक करावं लागेल की तुमचा प्रोग्रामची साईज किती होते, राईट. इट शुड नॉट एक्सीड द अवेलेबल साईज इन युअर रॉम. ओके, सो या गोष्टी स्मॉल स्केलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या. बघा, एक सिम्पल प्रोजेक्ट आहे, इकडे एक स्मॉल स्केलचं एक्झाम्पल जर विचारलं तर ते काय आहे, ऑर्डिनो आहे, राईट. ऑर्डिनोमध्ये काय यूज करतात, ॲटमेगा 328. ओके, 328 हा मायक्रो कंट्रोलर याच्यामध्ये यूज केलेला आहे, जो 8 बीटचा आहे. 8 किंवा 16 बीट मध्ये सुद्धा यामध्ये काही मायक्रो कंट्रोलर यूज करतात. त्यानंतर इकडे एक ब्लूटूथ आहे. ओके, आणि हा ब्लूटूथ या कंट्रोलर सोबत कशाने कम्युनिकेट करतोय, सिरियल पोर्टने, राईट. सिरियल इंटरफेस दोघांमध्ये तयार होतं. ओके, सो सिरियल कम्युनिकेशन बिटवीन ब्लूटूथ अँड युअर मायक्रो कंट्रोलर. ओके, आणि हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड कशासाठी आहे बघा, इकडे जर बघितलं तर तुमचा मायक्रो कंट्रोलर फक्त हा तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे, राईट. बट हे ॲडिशनल काय आहे, हा झाला तुमचा क्रिस्टल, राईट. त्यानंतर इकडे एक IC दिसती छोटीशी, ही असती पॉवर मॅनेजमेंटसाठी, तुमच्या बोर्डला प्रॉपर पॉवर देण्यासाठी. त्यानंतर पुन्हा इकडे काही रिसेट स्विच, काही पॉवर सप्लायचे पोर्ट, इथे पुन्हा एक कम्युनिकेशन पोर्ट. ओके, तर हा सिम्पल एक बोर्ड झाला, राईट. आणि ही टोटल काय झाली तुमची एम्बेडेड सिस्टीम. ही कशासाठी यूज करणार आपण, टू कंट्रोल युअर लाईट, राईट. हा जो लाईट आहे याला तुम्ही ब्लूटूथ थ्रू ऑन ऑफ करणार, राईट. युझिंग ब्लूटूथ तुम्ही याला कंट्रोल करतात. आणि हा काय झाला तुमचा, जसं आपण काल डिस्कस केलं की तुम्ही डायरेक्टली कंट्रोलरवरून तुमचा बल्ब ऑन ऑफ करू शकत नाही, राईट. तुम्हाला काहीतरी आउटपुट ड्रायव्हर लागेल, राईट. सो हा आहे तुमचा आउटपुट ड्रायव्हर. सो या केसमध्ये हा काय तुमचा रिले ड्रायव्हर प्लस रिले. ओके, यामध्ये रिले ड्रायव्हर सुद्धा आहेत, याचे छोटे छोटे IC दिसतात, हे ऍक्च्युली रिले ड्रायव्हर असतात, राईट. इव्हन तुम्ही रिले सुद्धा ड्राईव्ह करू शकत नाही डायरेक्ट कंट्रोलरवर, राईट. आपण बघितलं की आपल्याला काही सर्किट लागतं प्री. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम. सो नेक्स्ट बघूया मीडियम स्केल एम्बेडेड सिस्टीम. तर मीडियम स्केल सिस्टीम काय आहे की एम्बेडेड सिस्टीम बिल्ड्स अराउंड मीडियम परफॉर्मन्स लो कॉस्ट. ओके, बट अगेन इथे बघा, आधी 8 आणि 16 बीट मायक्रोप्रोसेसर किंवा कंट्रोलर यूज करायचं. या केसमध्ये 16 और 32 बीट मायक्रोप्रोसेसर यूज करतात अँड microcontroller or DSP stand for digital signal processor. Okay, and these are lightly complex in hardware and firmware and it may contains GPOS or RTOS. Okay, सो मीडियम स्केलमध्ये मोस्ट ऑफ द ॲप्लिकेशन जर तुमचं कॉम्प्लेक्स असेल तर त्यामध्ये तुम्हाला जनरल पर्पज OS किंवा RTOS स्टँड फॉर रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, सो डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन. जर तुमचं ॲप्लिकेशन टाइम क्रिटिकल असेल तर त्या केसमध्ये यू रिक्वायर्ड टू यूज RTOS. ओके, बट ॲप्लिकेशन इज नॉट टाइम क्रिटिकल, इन दॅट केस जी OS असेल ती असणार तुमची GPOS स्टँड फॉर जनरल पर्पज ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर काही पॉइंट्स मीडियम स्केलसाठी काय की इन मीडियम स्केल सिस्टीम बोर्ड लेवल डिझाईन इज नॉट पॉसिबल फॉर सच सिस्टीम ॲज दे हॅव हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटीज. ओके, सो हा थोडासा एक्स्ट्रा कॉम्प्लेक्स होणार कारण यामध्ये खूप सारा प्रोसेसर असेल, राईट. जनरली बघा, जो नॉर्मल प्रोसेसर असतो, राईट, तो 14 पिनचा असतो, राईट. बट तुम्ही जर 16 बीट किंवा 32 बीटचे जर कंट्रोलर घेतले तर त्यामध्ये 128 पिन
किंवा 256 पिन किंवा काहीमध्ये 512 पिन पर्यंत असतात, राईट. जसं जसं तुमचं एम्बेडेडचे कंट्रोलर प्रोसेसरच्या बीट वाढत जातील तितक्या त्याच्या आयसीच्या पिन इन्क्रीज होत जातात, राईट. सो त्या केसमध्ये एवढ्या सगळ्या पिन एका सिंगल बोर्डवरती डिझाईन करणं किंवा एका छोट्याशा स्पेसमध्ये डिझाईन करणं इट इज नॉट पॉसिबल, राईट. सो त्यासाठी तुम्हाला सेपरेट डेडिकेटेड पीसीबी डिझाईन करावे लागते. The next point is the development tool like real-time operating system, source code engineering, simulators, debuggers, integrated development tool are required for such complex software design system. ओके, सो जसे आधी बघितलं असेंबलर, कंपायलर, ओके, त्याच टाईपचे काही टूल्स आहेत जे तुम्हाला मीडियम स्केलमध्ये यूज करावं लागतात. बट इकडे थोडेसे ॲडव्हान्स इंजिनिअरिंग टूल्स असतात, जसे की सोर्स कोड इंजिनिअरिंग टूल, सिम्युलेटर्स असतात डिफरंट काइंडचे, ज्यामध्ये तुम्ही हार्डवेअर सिम्युलेट करू शकता किंवा तुमच्या प्रोग्रामचा सिक्वेन्स चेक करू शकता. त्यानंतर डिबगर असतात, त्यानंतर काही इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट टूल असतात, राईट, आयडी. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे लागणार आहेत, मीडियम स्केल एम्बेडेड सिस्टीममध्ये. आणि मीडियम स्केलमध्ये जसं जसं तुम्ही कॉम्प्लेक्स एम्बेडेड सिस्टीमकडे जाणार त्यावेळेस तुम्हाला जे टूल्स लागतात ते इझिली अवेलेबल नसतात किंवा ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल नसतात. जसं ऑर्डिनोची प्रोग्रामिंग तुम्ही विदाउट एनी एफर्ट्स करू शकता, ओके, इट इज फ्री ऑफ कॉस्ट. बट जर कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग असेल तर त्यासाठी काही टूल्स असतात जे तुम्हाला परचेस करावे लागतात, त्याची लायसनिंगची कॉस्ट खूप हाय असते, ओके. So these software tools also provide the solution for hardware complexities. So assembler is used very rarely. Okay. त्यानंतर application specific processor is dedicated to specific task alone, provide a faster solution and can used in such system. Okay. आपण आधी पण डिस्कस केलं की काही प्रोसेसर असतात जे डेडिकेटली ऍप्लिकेशन स्पेसिफिक यूज करतात. सो नेक्स्ट आहे लार्ज स्केल एम्बेडेड सिस्टीम और सॉफिस्टिकेटेड एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो यामध्ये काय करतात बघा, embedded system built around high performance 32-bit or 62-bit RISC processor or controller or SoC or multi-core processors and PLDs, right. सो मल्टीकोर प्रोसेसर म्हणजे काय, जसं आपण बघितलं की मोबाईलचा प्रोसेसर जो स्नॅपड्रॅगन आपण बघितला काल स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3, त्यामध्ये काय आहेत की मल्टी कोर, एका प्रोसेसरमध्ये मल्टी कोर इम्प्लिमेंट केलेले आहेत, राईट. डिफरंट कोर घेऊन एक पॉवरफुल प्रोसेसर बनवलेला आहे, राईट. आणि त्यानंतर पीएलडीज काय असतात, प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसेस, राईट. त्यानंतर एफपीजीए सुद्धा यूज करतात, राईट. सो इट रिक्वायर कॉम्प्लेक्स हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, राईट. 32-बीट 62-बीट प्रोसेसर जर असेल तर त्यासाठी तुम्हाला कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर लागेल, कॉम्प्लेक्स हार्डवेअर बनाल तुमचं. खूप सारे जसं जितका मोठा प्रोसेसर असेल किंवा जितका पॉवरफुल प्रोसेसर असेल तितकंच तुम्हाला काय करावं लागतं, त्याचे जे पेरिफेरल्स असतात, ओके, ते सुद्धा कॉम्प्लेक्स बनत जातात. त्यानंतर दिस सिस्टीम मे कंटेन्स मल्टिपल प्रोसेसर, कंट्रोलर अँड को युनिट्स, हार्डवेअर ॲक्सेलरेटर्स फॉर ऑफलोडिंग द प्रोसेसिंग रिक्वायरमेंट्स फ्रॉम द मेन प्रोसेसर, राईट. काही इन सम एम्बेडेड सिस्टीम they not required only single processor, it has a 1, 2 or 3 different kind of processor or controller, right. काही काही एम्बेडेड सिस्टीम मध्ये फक्त पॉवर सिक्वेन्स करण्यासाठी सुद्धा डेडिकेटेड एक मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो कंट्रोलर यूज करतात, राईट. जर खूप कॉम्प्लेक्स एम्बेडेड सिस्टीम असेल तर, राईट. आणि इट कंटेन्स आरटॉस फॉर शेड्युलिंग, प्रायोरिटायझिंग अँड मॅनेजमेंट, राईट. सॉफ्टवेअरला कंट्रोल करण्यासाठी त्याचे जे डिफरंट एक्झिक्युशन सायकल असतील, लाईक इंटरप्ट कंट्रोलर आपण बघितलेलं आहे, राईट. तसंच लार्ज स्केल एम्बेडेड सिस्टीम मध्ये जे काम आहेत, राईट, शेड्युलरचे किंवा इंटरप्ट कंट्रोलरचे, ते कोण करतं, तुमचा आरटॉस. आरटॉस स्टँड फॉर रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर these are used for cutting edge application that need a hardware and software co-design and integration in the final system, right. त्यानंतर however they are constrained by the processing speed available in the hardware unit, right. बघा, always there are some time required to process or to execute instructions, right. आणि जी प्रोसेसिंग स्पीड असणार आहे, राईट, तुमच्या एम्बेडेड सिस्टीमची जी प्रोसेसिंग स्पीड असणार आहे किंवा त्या सिस्टीमची, इट इज लिमिटेड बाय हार्डवेअर डिव्हाइसेस, राईट. जनरली हार्डवेअर डिव्हाइसेसवरून ती लीड होतात. जसं तुमची क्लॉक फ्रिक्वेन्सी असेल, राईट. आपण बघितलं 12 मेगाहर्ट्झ जी आहे आपली 8051 मध्ये, बट इन केस ऑफ मोबाईल और कम्प्युटर दॅट क्लॉक फ्रिक्वेन्सी इज इन टर्म्स ऑफ गिगाहर्ट्झ, ओके. सो लार्ज स्केलमध्ये जी प्रोसेसिंग स्पीड आहे ती काय अवेलेबल इन देअर हार्डवेअर, कन्स्ट्रेंड बाय द प्रोसेसिंग स्पीड अवेलेबल इन हार्डवेअर युनिट, राईट.
त्यानंतर certain software functions such as encryption and deciphering algorithms, त्यानंतर discrete cosine transformation and inverse transformation algorithm. ओके, जसं जसं तुमचं सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्स होत चालतं तसं तसं तुम्हाला काय करावं लागतं, त्यामध्ये काही ॲडिशनल फीचर्स ॲड करावं लागतात, जसं की इन्क्रिप्शन झालं, राईट. काही आता सायबर सिक्युरिटी सुद्धा ॲड करतात एम्बेडेड सिस्टीममध्ये. डेडिकेटली सायबर सिक्युरिटीसाठी एक चिप पण मिळते, हार्डवेअर चिप, किंवा सम सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा तुम्ही कोणी हॅक नाही केली पाहिजे ती सिस्टीम, राईट. जर एम्बेडेड सिस्टीम असेल, ती जर वायरलेसली कनेक्टेड असेल, ज्यामध्ये सपोज ATM आहे तुमचं, राईट. ATM हे ऑलवेज तुमच्या नेटवर्कला कनेक्टेड असतं. सो देर इज अ पॉसिबिलिटी टू हॅक दॅट ATM, राईट. कोणीतरी ते हॅक करायचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे तुम्हाला तिकडे ॲडिशनल रिक्वायरमेंट आहे की त्या एम्बेडेड सिस्टीममध्ये यू नीड टू ॲड सम ॲडिशनल इन्क्रिप्शन्स, राईट, ऑर सिक्युरिटी फंक्शन्स. त्यानंतर TCP IP प्रोटोकॉल स्टॅकिंग अँड नेटवर्क ड्रायव्हर फंक्शन्स. ओके, सो जनरली TCP IP हा dedicated to internet, right? Suppose in some embedded system you want to access data from network or you want to send data to network. In that case तुम्हाला काही नेटवर्क ड्रायव्हर त्यामध्ये इन्स्टॉल करावं लागतात, त्यासाठी पुन्हा सेपरेट प्रोग्रामिंग असेल. त्यानंतर सम ऑफ द फंक्शन ऑफ द हार्डवेअर रिसोर्स इन सिस्टीम आर ऑल्सो इम्प्लिमेंटेड बाय सॉफ्ट. त्यानंतर डेव्हलपमेंट टूल फॉर दिस सिस्टीम मे नॉट बी रेडिली अवेलेबल ॲट अ रिझनेबल कॉस्ट और मे नॉट बी अवेलेबल ॲट ऑल, राईट. सम टूल्स आहेत जे खूप हाय कॉस्टमध्ये असतात. जर तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग करायची असेल आणि जावा, पायथन, C++ या प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करतात, आणि त्याचे जे डेव्हलपमेंट टूल्स असतात किंवा ज्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग करायची, ते रिझनेबली अवेलेबल नसतात किंवा खूप हाय कॉस्ट असते त्याची. Point is soft and hard embedded system. So embedded system classification based on deterministic behavior. Okay, so based on that there are two types of embedded system. The first one आहे soft real time system and hard real time system. So it is applicable for real time system. The application task execution behavior for an embedded system can be either deterministic or non deterministic. Okay, so first आपण बघूया सॉफ्ट रिअल टाइम सिस्टीम म्हणजे काय. मिसिंग अ डेडलाईन मे नॉट बी क्रिटिकल अँड कॅन बी टॉलरेटेड टू अ सर्टन डिग्री, राईट. सपोज एखादी एम्बेडेड सिस्टीम तुम्ही डिझाईन केली आहे. सपोज तुम्हाला काय करायचं आहे की एक फॅन कंट्रोल करायचा आहे सपोज, किंवा TV कंट्रोल करायची आहे थ्रू एम्बेडेड सिस्टीम, किंवा होम ऑटोमेशन असेल. ओके, सो फॅन ऑन करताना तुम्हाला 1 मिलीसेकंड डिले झाला किंवा 2 मिलीसेकंड डिले झाला, किंवा एम्बेडेड सिस्टीमना रिस्पॉन्स टाइम थोडा जास्त घेतला, तर काही फरक पडणार नाही, राईट. बट सपोज यू डिझाईन सम अँटी मिसाईल थिंग्स, राईट. अँटी मिसाईल थिंग्स जर तुम्ही एखादी डिझाईन केली आहे, अँटी मिसाईल, ज्यावेळेस तुम्हाला काय करायचं की एक मिसाईलला टार्गेट करायचं किंवा एखाद्या एरोप्लेनला टार्गेट करायचं, राईट, आणि तुम्ही त्याला मुव्हिंगली कंटिन्युअस ट्रॅक करताय. इन दॅट केस तुमचा मायक्रोसेकंद किंवा नॅनोसेकंदला जरी टार्गेट मिस झालं तरी पण ते काय झालं, तुमच्या सिस्टीमचं फेल्युअर. ओके, सो हे काय आहे तुमचं टाइम क्रिटिकल ॲप्लिकेशन्स. ओके, सो मिसिंग प्रोग्राम और टास्क execution time deadline can have a catastrophic consequences. ओके, सो जर तुम्ही एक सिस्टीम डिझाईन केली अँटी मिसाईल सिस्टीम आणि त्याने तो मिसाईल हिट नाही केला, तर तो तुमचा प्रोजेक्ट काय झाला, इट्स अ वेस्ट ऑफ मनी, ह्युमन लॉसेस ऑल्सो, राईट. जसं की इन एरोप्लेन असेल किंवा अजून काही क्रिटिकल ॲप्लिकेशन असेल जिथे फेल्युअर ऑफ डिव्हाइस इज अ फेल्युअर ऑफ ह्युमन लॉस, राईट. इव्हन मेडिकलमध्ये पण असेल, जर एखादी मेडिकल डिव्हाइसेस आहे, ओके, तुम्ही ते बनवलंय पेशंटच्या मॉनिटरिंगसाठी आणि ते फेल झालं तर पेशंटची त्यामध्ये लाईफ सुद्धा जाऊ शकते. ओके, सो दिस टाइप ऑफ ॲप्लिकेशन इज कॉल्ड ॲज हार्ड रिअल टाइम ॲप्लिकेशन. स्टँड अलोन embedded system works in a stand-alone mode in which input electrical signals from sensor, keyboard or push buttons are taken, then processed and proceed the desired output to drive another system such as LED, LCD display for displaying some meaningful information to the user, right. Standalone means what? It will take some input and it will give some output, right. So generally input कोणत्या फॉर्म मध्ये येणार, इलेक्ट्रिकल सिग्नल, आणि ते कुठून येणार, from sensor or keyboard, right. Such stand-alone embedded system are used in process control, automobile, consumer electronics. काही रोबोटिक्स असतील, राईट. त्या रोबोटिक्स मध्ये आपण काय करतो, त्याला कमांड देतो आणि त्यानंतर तो रोबोट जो आहे तो स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतो. किंवा ऑटोमोबाईल मध्ये असेल, सपोज तुमचा एखादा ECU असेल, तो काय करेल, एका सेन्सरचा डेटा घेईल आणि तो डेटा डिस्प्ले करेल किंवा कुठेतरी काही आउटपुट जनरेट करेल, राईट. सो दिस इज कॉल्ड ॲज अ स्टँड अलोन एम्बेडेड सिस्टीम. सो बघा एक एक्झाम्पल घ्या स्टँड अलोन एम्बेडेड सिस्टीमचं. बघा
एका नॉर्मल कारमध्ये जी हाय रेंजची कार असेल 20+ लाखची, राईट, 20+ लाखची कार जर असेल आणि तुम्ही जर टॉप व्हर्जन तिचं घेत असाल, राईट, त्या कारचं, तर त्या कारमध्ये मोर दॅन हंड्रेड्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम, म्हणजे 100 ऑफ ECUs असतात. एम्बेडेड सिस्टीमलाच ऑटोमोटिव्हमध्ये आपण इकडे काय म्हणतो, ECU, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट. ओके, सो प्रत्येक फंक्शनसाठी तुमच्याकडे एक डेडिकेटेड ECU असतो. ECU त्यामध्ये इनबिल्ट एक मायक्रो कंट्रोलर असणार, काही पेरिफेरल्स असणार, राईट. सो दिस ऑल आर कंट्रोल बाय वन ऑपरेटिंग सिस्टीम, राईट. ऑटोमोटिव्हमध्ये सुद्धा डेडिकेटली ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतात. ओके, सो बघा इकडे इंजिन कंट्रोल असेल, पॅरेंटल कंट्रोल असेल, एअरबॅग डिप्लॉयमेंट असेल, राईट. एअरबॅग ज्यावेळेस तुमचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस काय होतं की सडनली एअरबॅग डिप्लॉयमेंट होते, बट त्यासाठी सुद्धा एक डेडिकेटेड ECU असतो. त्यानंतर ऑटोमॅटिक ब्रेकिंग असेल, इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंग, खूप सारे ECUs एका कारमध्ये यूज होतात. आणि फॉर अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, ओके, सो दिस इज अ ॲडिशनल जॉब आहे तुमच्याकडे ऑटोमोटिव्हमध्ये ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. ओके, ही तुमची ॲडिशनल फील्ड आहे की खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हे ऑटोमोटिव्हमध्ये लागतात, ऑटोमोटिव्ह OEM मध्ये किंवा ऑटोमोटिव्ह ECU डिझाईनमध्ये. ओके, सो आणि अजून एक जे एम्बेडेड सॉफ्टवेअर असेल, राईट, या स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी जे एम्बेडेड सॉफ्टवेअर असेल, हे एम्बेडेड सॉफ्टवेअर डिझाईन करताना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जर तुम्ही असाल तर तुम्हाला अजून ॲडिशनल नॉलेज असतं, राईट. कारण जनरल पर्पज IT सॉफ्टवेअर आणि एम्बेडेड सॉफ्टवेअर यामध्ये डिफरन्स आहे, राईट. IT इंजिनियर हा IT सॉफ्टवेअर डिझाईन करू शकतो, कम्प्युटर इंजिनियर किंवा IT इंजिनियर, राईट. बट जर एम्बेडेड सॉफ्टवेअर बनवायचं असेल किंवा एम्बेडेड सॉफ्टवेअरची कोडिंग करायची असेल तर त्या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवाले प्रेफरेबल असतात, कारण त्यांना थोडंसं हार्डवेअरचं नॉलेज पण लागतं. बिकॉज जे एम्बेडेड प्रोग्रामिंग आहे ती मोस्टली खूप सारे प्रोग्रामिंग हार्डवेअरवरती सुद्धा डिपेंड असते. यू नीड टू कोऑर्डिनेट विथ हार्डवेअर, राईट. बट जी जनरल IT प्रोग्रामिंग आहे, राईट, डेडिकेटली विंडोजसाठी किंवा कम्प्युटरसाठी डिझाईन केली असते. त्यामध्ये हार्डवेअर सोबत इतकं कम्युनिकेशन नसतं, राईट. बट इन केस ऑफ एम्बेडेड सिस्टीम यू नीड टू फोकस ऑन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. ओके, सो दिस इज अ गुड पॉईंट फॉर ऑल द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर की तुम्हाला फ्युचरमध्ये या फील्डमध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द स्टँड अलोन एम्बेडेड सिस्टम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून काही पॉईंट डिस्कस करणार आहोत, रिमेनिंग पॉईंट या सिलेबस या युनिटमधून. ओके, सो अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका.